पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून मानवाला फार मोठा दिलासा देतात, अभयदान देतात की बाबा रे, भगवंताचं नामचिंतन करत असताना तुला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची काही गरज नाही. कुणाकरता हा दिलासा आहे? जे सुरुवातीपासून भगवत चिंतनामध्ये आहेत, जे परमार्थ मार्गामध्ये आहेत, जे नामस्मरण लहानपणापासून करतात, पुण्यकर्म करतात, त्यांच्यासाठी हा भाग नाही आहे. तर यांच्याकरता हा भाग आहे की जे असं म्हणतात की महाराज, आता आम्हाला कळायला लागले की भगवत भक्ती केली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, मनुष्य देहाची सार्थकता करायची असेल तर परमार्थ मार्गाला आलं पाहिजे, हे आता आम्हाला कळतंय. परंतु महाराज, याच्यापूर्वी आमच्याकडून खूप मोठी पापं घडलेली आहेत, खूप नको त्या गोष्टी आम्ही आयुष्यामध्ये केलेल्या आहेत, करू नये ते केलेलं आहे, खाऊ नये ते खाल्लेलं आहे, अशा अनेक गोष्टी आमच्या हातून घडलेल्या आहेत. तेव्हा आता आम्ही नामचिंतन करून काय करायचं? पाठीमागे झालेली आमच्या हातून जी पापं आहेत त्यातून तर आमची सुटका होणार नाही ना. मग आता या गोष्टीचा आम्हाला उपयोग काय? आता आम्ही असेच नरकामध्ये जाणार किंवा आमच्या अधोगतीच होणार असं आम्हाला वाटतंय. असं जे म्हणणारी माणसं आहेत त्यांच्याकरता समर्थ दिलासा देतात की बाबांनो, कशाची चिंता करू नका, कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका. कारण भगवत भक्तीचा जो हा मार्ग आहे, नामचिंतनाचा जो मार्ग आहे, हा सगळ्यापेक्षा वेगळा मार्ग आहे. सगळ्यापेक्षा एक याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कारण धर्मशास्त्रामधले इतर जर गोष्टी आपण बघितल्या, कर्मकांडाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रायश्चित्त वगैरे फार मोठी सांगितलेली आहेत पापाला. कोणतं पाप आपल्या हातून घडलं तर काय प्रायश्चित्त घ्यावं, कोणत्या पापाचं निराकरण करण्याकरता काय करावं, हे फार मोठं विस्तृत वर्णन वेदाच्या कर्मकांडाच्या भागामध्ये आलेलं आहे. परंतु भक्तिमार्ग हा त्यापेक्षा थोडा वेगळा आहे. कारण असं की पाप ज्यावेळेला मनुष्य करतो त्याचे दोन प्रकार आहेत: समजून पाप करणं आणि नकळत पाप हातून घडणं. हे दोन प्रकारामध्ये पापाची त्या ठिकाणी विभागणी करता येते. पण कर्मकांडामध्ये देखील असं आहे की तुमच्या हातून कळून पाप घडू द्या, अगर न कळत घडू द्या, त्याला फार मोठं प्रायश्चित्त घ्यावं लागतं, त्याशिवाय सुटका नाही. उदाहरण आपल्याला एक दोन सांगायची जर झाली तर मंडळी, महाभारतामध्ये आपण उदाहरण आपल्याला पाहता येईल. अर्जुनाने धर्मराज आणि द्रौपदीचा एकांत चुकून पाहिला. त्याला त्या ठिकाणी तिथं जायचं नव्हतं, पण नाईलाज झाला. एक राक्षस गायी पळवून नेत होता आणि तो ब्राह्मण ज्या वेळेला हाका मारत आला की अर्जुना, माझ्या गायी वाचव, त्यावेळेला अर्जुनाला नाईलाजानं त्या एकांत ग्रहामध्ये असणारं स्वतःचं ते धनुष्य आणण्याकरता जावं लागलं. आणि पती पत्नीचा असणारा एकांत चुकून त्याने पाहिला. परंतु त्याला प्रायश्चित्त काय भोगावं लागलं? तर चुकून घडलेल्या या गोष्टीकरता 12 वर्ष तीर्थयात्रा त्याला करावी लागली, साधूचा वेश घेऊन. एवढं मोठं त्याला प्रायश्चित्त भोगावं लागलं. अजून एक उदाहरण पाहता येईल आपल्याला की भगवंताने मुद्दामच घडवून आणलं. भगवंताला लीलाच करायची होती. बळीराम दादांच्या हातून गोहत्या भगवंताने मुद्दाम घडवली. मायावी गाय निर्माण केली आणि बळीराम दादांच्या हातून सहज नकळत त्या गायीला धक्का लागला किंवा काय झालं, ती गाय पडली आणि त्या ठिकाणी मृत झाली. बळीराम दादाने ज्यावेळेला शास्त्रामध्ये चौकशी केली त्यावेळेला तीर्थभ्रमण करायला पाहिजे असं शास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं. त्यांना अनेक वर्ष तीर्थयात्रा करायला भगवंतांनी त्या ठिकाणी पाठवलं. सांगायचा मुद्दा हा आहे की न कळत जरी पापं घडली तरी त्याला कर्मकांडामध्ये फार मोठी प्रायश्चित्त सांगितलेली आहे. मला असं म्हणायचं आहे की त्यावेळेला जर हा भक्तिमार्ग किंवा हे संत जर उपलब्ध असते तर ह्या लोकांना इतकं मोठं प्रायश्चित्त घ्यावंच लागलं नसतं. त्याने असं सांगितलं असतं की घडलंय ना पाप,
नका विचार करू, न कळत घडलंय ना, तुम्ही मुद्दाम केलं नाही ना, करा भगवंताचं चिंतन, करा नामस्मरण, पापाचा नाश होतो. पण हे त्यावेळेला उपलब्ध नव्हतं शास्त्र, त्यामुळे नाही प्रायश्चित्त भोगावे लागलेले आहेत. परंतु आमच्या संत महात्म्यांनी आणि श्रीमद भागवतानं आपल्याला असं सांगितलं की बाबा रे, तुझ्या हातून कळत न कळत जर पाप घडले असतील, अज्ञानामध्ये जर घडले असतील, तर त्या पापांचा तू आता विचार करत बसू नकोस. तुकाराम महाराज असं एका ठिकाणी म्हणतात, गेले ते भूस जावो परते. पाठीमागे जे होऊन गेले त्याला भूस असं समजायचं म्हणले, म्हणजे भुसकट समजायचं म्हणले, त्याचा विचार करायचा नाही. आता इथून पुढं काय करायचं, याला भक्ती संप्रदायामध्ये फार महत्व आहे. पाठीमागच्या गोष्टीचा किती विचार करत बसायचा आणि त्याचा विचार करूनही काय उपयोग नाही. म्हणून भक्ती संप्रदाय असं सांगतो की तू पाठीमागचा किती जरी दुराचारी असशील, काही जरी तुझ्या हातून पापकर्म घडलेले असतील, पण आता तुला जर पश्चाताप झाला असेल, तुला केलेल्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल, तर ते सगळं पाठीमागचं सोडून दे आणि आता भगवंताच्या चिंतनाला लाग, तुझा उद्धार होतो, असं सांगणारा भक्ती संप्रदाय आहे. ज्ञानेश्वर माऊली तर असं म्हणतात की पुण्याची गणना कोण करी. किती पुण्य होतं भगवंत नामचिंतन, त्याचा हिशोब सुद्धा करता येत नाही. म्हणजे पापही जळून जातात आणि पुण्याची प्राप्ती होते. तेव्हा समर्थ म्हणतात की जयाचेनी नामे महादोष जाती. ज्याचं नामचिंतन जर नुसतं केलं तर तुझे दोष नव्हे तर महादोष देखील जातील. म्हणजे शास्त्रामध्ये ज्या दोषाला त्या ठिकाणी परिहार सुद्धा सापडत नाही, असे दोष जे असतात ते सुद्धा त्या ठिकाणी जातील, असं समर्थाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. उदाहरण प्रसिद्ध आहेत. वाल्या कोळी किती पाप केलेला होता, परंतु त्याला दुसरं प्रायश्चित्त शास्त्रामध्ये शोधून देखील त्याच्या पापाला प्रायश्चित्त सापडत नव्हतं. पण नारद महर्षींनी त्याला फक्त श्रीरामाचं नाव घ्यायला सांगितलं आणि तेही उपराट नाम घेऊन त्या ठिकाणी त्याचा उद्धार घडवून आणला. हे भक्ती संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. अजामेळ्याचं देखील तसंच आहे. पातकाच्या राशी केल्या होत्या, जातीनं ब्राह्मण होता, परंतु पापकर्म इतकं केलं त्यानं एखाद्या चांडाळापेक्षा सुद्धा वाईट, परंतु त्याला भगवत नामचिंतनाच्या योगानं गती प्राप्त झाली. समर्थ म्हणतात हा विचार आपण करावा. गीतेमध्ये देखील भगवंताने 9व्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे. अपिचे तो दुराचारी म्हटलेला आहे. पूर्वीचा तो किती जरी दुराचारी असशील, किती जरी महापाप करणारा असशील, तरी आता मात्र जर मला शरण आलास तर त्या ठिकाणी तुझ्या सगळ्या पापाचा त्या ठिकाणी निराकरण करण्याची जबाबदारी माझ्या ठिकाणी आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे. तसं समर्थ म्हणतात की जयाचेनी नामे महादोष जाती आणि जयाचेनी नामे गती पावी जेती. जीवाला गती प्राप्त होते. गती कशा करता? गती या शब्दाचा अर्थ काय, तर जीव स्वरूपाकडून ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गावर गतीनं तो जीव अग्रेसर होतो. नाहीतर जीवाकडून ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग फार कठीण आहे, तो तेवढ्या जवळचा मार्ग नाही आहे. परंतु समर्थ म्हणतात या मार्गाने जर जीव चालायला लागला तर त्या जीवाला गती एवढी प्राप्त होते, समृद्धी महामार्ग ज्याला म्हणतात तसं 20-22 तासाचा रस्ता 10 तासामध्ये त्या ठिकाणी कापून तेवढ्या अंतरामध्ये जाऊ शकतो तो. तर अशा प्रकारची गती या भक्ती मार्गामध्ये, म्हणून भक्तिपंथ बहु सोपा एवढ्या करता म्हटलेला आहे. गतीनं तो त्या ठिकाणी परब्रह्माकडे जीव जाऊ शकतो, ब्रह्मस्वरूपाला एकरूप होऊ शकतो. म्हणून जयाचेनी नामे गती पावी जेती. समर्थ पुढे सांगतात जयाचेनी नामे घडे पुण्य ठेवा. ज्याचं नामचिंतन केलं असताना इतकं पुण्य प्राप्त होतं, इतकं पुण्य प्राप्त होतं की त्या पुण्याचं, मगाशी आपण म्हटलं की पुण्याची गणना कोण करी, त्याचा हिशोब सुद्धा कोणाला करता येत नाही. इतकं पुण्य भगवत नामचिंतनामध्ये आहे. एकच उदाहरण आपल्याला याकरता पाहता येईल. कौरव पांडवांचा यज्ञ सुरू होता आणि त्या यज्ञाकरता एका महर्षी ऋषींची गरज होती. भगवंताने सांगितलं त्या ऋषींना बोलवून आणलं पाहिजे. तेव्हा धर्मराज म्हटलं मी जातो. धर्मराज त्या ऋषीकडे गेले आणि त्या ऋषींना निमंत्रण केलं की महाराज आमचा यज्ञ सुरू आहे, तुमची उपस्थिती तिथं गरजेची आहे. ते ऋषी म्हटले मी येतो म्हणले, पण मला तिथं येण्याची फार मोठी दक्षिणा तुम्हाला द्यावी लागेल. म्हणजे काय दक्षिणा पाहिजे? 1000 यज्ञ केल्याचं पुण्य मला तुम्ही द्यावं लागेल, एवढी माझी मोठी दक्षिणा आहे. हल्ली सुद्धा तसंच आहे
जितका महाराज मोठा तेवढी दक्षिणा मोठी, तेवढी बिदागी मोठी. त्या महाराजाची उपस्थिती जर आपल्या कार्यक्रमाला पाहिजे असेल तर अमाप अशा प्रकारची दक्षिणा मोजावी लागते. तसं त्यावेळेला दक्षिणा पैशाच्या रूपात नव्हती, पुण्य या रूपामध्ये त्यांनी दक्षिणा मागितली. 1000 यज्ञाचं पुण्य मला द्या, तुमच्या यज्ञाला उपस्थिती लावतो. धर्मराजाने कपाळाला हात लावला, म्हणजे 1 यज्ञ करस्तोवर मेटाकुटीला आलोय, तो पूर्ण व्हायची पंचायती झाली आहे आणि तुम्हाला 1000 यज्ञाचं पुण्य मी कुठलं देणार. खाली मान घालून परत आले. धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव सगळ्यांना हेच उत्तर दिलं. द्रौपदीने सांगितलं मी जाते आता. सगळे म्हणायला लागले आम्ही एवढे जण जाऊन आलो, आमचा काय उपयोग झाला नाही आणि तू जाऊन काय करणार आहेस. म्हणजे बघा तरी म्हणजे त्या ऋषींना घेऊनच येते मी. द्रौपदी गेली आणि ऋषींना तोच प्रश्न केला, महाराज आमच्याकडे महायज्ञ आहे, त्याला तुमची उपस्थिती गरजेची आहे. तेव्हा त्या ऋषीने तेच उत्तर दिलं, अगं तुझे 5 पती येऊन गेले, त्यांना मी जे सांगितलं तेच तुला सांगतो, मला 1000 यज्ञाचं पुण्य दे. द्रौपदीने सांगितलं, म्हणले 1000 का 10,000 यज्ञाचं पुण्य घ्या, पण चला. ऋषीने आश्चर्यचकित होऊन द्रौपदीकडे पाहिलं. द्रौपदीचा ठाम अशा प्रकारचा निर्धार बघितला. म्हणजे हे कसं काय तू देऊ शकतेस. तेव्हा द्रौपदीनं उत्तर दिलं, महाराज तुमच्याकडे येण्याकरता मी ज्यावेळेला माझ्या यज्ञशाळेपासून निघाले ते इथंपर्यंत चालत आलेले आहे आणि इथंपर्यंत येत असताना 10,000पेक्षा जास्त पावलं माझी वाटचालीमध्ये पडलेली आहेत आणि त्या प्रत्येक पावलाला श्रीकृष्ण 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 असं मी नामस्मरण करत आलेले आहे. आणि शास्त्र असं सांगतं की 1 नामचिंतन केलं तर 1 अश्वमेधाचं पुण्य त्याला प्राप्त होतं. बोला म्हणले, आता तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती. ऋषी हसले आणि चल म्हणले, मी तुझ्याबरोबर येतो, मला मान्य आहे. सांगायचा मुद्दा असा की एका भगवंताच्या नामचिंतनाचं इतकं जर पुण्य असेल तर मनुष्याला जर सतत नामचिंतन केलं तर महाराज म्हणतात किती पुण्य साठा होईल त्याच्या ठिकाणी. तो स्वतःचा तर उद्धार करून घेऊ शकेलच, पण आपल्या अगोदरच्या 42 पिढ्यांचा उद्धार एक नामधारक करू शकतो असं संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जया चेनी नामे घडे पुण्य ठेवा, असा श्रीराम. त्या श्रीरामाचं आपण चिंतन दिवसाच्या सुरुवातीला पहाटे उठल्यानंतर अवश्य जरूर करावं. म्हणून पुन्हा ही गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात की प्रभाते मनी रामचिंतित जावा. दुसरं कशाचंही चिंतन उठल्यानंतर करू नये, श्रीरामाचं चिंतन करावं असा बोध आपल्याला समर्थांनी मंडळी या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा हे आजच्या श्लोकाचं असणारं चिंतन या पद्धतीनं आहे. आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा. चॅनलवरती आपण जर पहिल्यांदा हे ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या मंडळी. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.